मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी नॅचरल स्क्रब वाली साबण तयार करण्याची संपूर्ण प्रोसेस। तर ही व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि कमेंट्स मध्ये आपले मत मांडायलाही विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्र, हर्षिली फूड अँड ट्रॅव्हल या चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी नॅचरल स्क्रब मध्ये साबण कशी बनवायची त्याचा व्हिडिओ। तर साबण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सोप बेस तो आम्ही ऑनलाईन मागवलाय, विटॅमिन ई च्या गोळ्या, कॉफी कुठल्या पण कंपनीचा वापरू शकता, सोप मोल्ड, जर आपल्याकडे सोप मोल्ड नसेल तर दुसरे कोणतेही छोटे भांडे वापरू शकता। यो चंदनाचा सेंट साबणीसाठी वास यायसाठी तुम्ही कुठला पण वापरू शकता। आणि एक बाउल, साबणीमध्ये स्क्रब म्हणून लुफा म्हणजेच घोसाला हा फळ सुकल्यानंतर त्याच्या आतमध्ये असा जाळीसारखा असतो तो वापरणार आहोत। याचे अशा प्रकारे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर सोप बेसचे छोटे तुकडे करून घेऊ। सोप बेसचे छोटे तुकडे केल्यानंतर त्यांना मेल्ट करण्यासाठी बाउल मध्ये काढून घेऊ। त्यानंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवू। व पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सोप बेसचा बाउल ठेवू। लक्षात असू द्या, सोप बेस मेल्ट करताना कधीही सोप बेसचा भांडा थेट आगीवर ठेवू नये, गरम पाण्यावरच ठेवावा। मित्रहो, सोप मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण विटॅमिन ई व कॉफीचे त्वचेसाठी फायदे पाहू। विटॅमिन ई मुळे त्वचेला मॉइश्चर मिळते, त्वचेचे अँटीऑक्सिडंट संरक्षण होते, जखम भरून येण्यास सुद्धा मदत होते आणि कॉफीमुळे डेड स्किन काढण्यास मदत होते। त्वचा उजळ आणि तजेलदार होते, सूज कमी होण्यास मदत होते, रक्ताभिसरणाला चालना मिळते। म्हणून या दोन गोष्टींचा वापर आपण साबणामध्ये करत आहोत। सोप बेस मेल्ट झाल्यावर त्यामध्ये विटॅमिन ई च्या 4 ते 5 गोळ्या टाकू। नंतर सुगंधासाठी त्यामध्ये सेंटचे 10-12 थेंब टाकू आणि शेवटी कॉफीचे 4 पाउच फोडून कॉफी टाकू। मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे व लगेच अशा प्रकारे सोप मोल्ड मध्ये भरून घ्यायचे आहे। आणि मग थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवू किंवा तसेच इतर थंड ठिकाणी ठेवलात तरी चालेल। बाबा कॅमेराला बघतो। 10 मिनिटांनंतर आपला सोप बेस थंड होऊन कडक झालेला आहे।
त्यांना मोल्डमधून अशा प्रकारे काढून घेऊ. तर अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला घरच्या घरी नॅचरल स्क्रबवाला साबण. व्हिडिओ आवडला तर तुम्ही सुद्धा घरी नक्कीच ट्राय करा व आपले अनुभव आम्हाला शेअर करा.